नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण, सगळ्याची सर्व कामे आवरली, फरशी वगैरे पुसून घेतलं, बाहेरचं सगळं आवरलं. आणि आता खूप दिवसानंतर चांगला पाऊस छान पडायला लागल्यानंतर भरपूर गरमी सुरू झाली होती. तुम्ही ते बघू शकता किती मस्त छान असा पाऊस येतोय. आणि पाऊस पाहिजे होता पण जरा जास्तच येतोय आता. आणि अशा पावसामध्ये मस्त गरम गरम भजे खूप छान मस्त लागतात. पण सध्या खूप कंट्रोल केला आहे कारण वेट लॉस खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मस्त छान नाश्ता बनवण्यासाठी घेतलं तर पोहे कढी बनवायचं होतं. तर याआधी मी खूप वेळेस तुमच्यासोबत बहुतेक रेसिपी शेअर केली असेल कढीची, तर मग पोहेची करते. पण एक चुकी झाली त्यामध्ये, तुम्हाला पुढे सांगतेच काय झालं ते. तर इथं तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. आणि कढीपत्त्याशिवाय तर पोहे होऊच शकत नाही. त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली, शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे छान तळून घ्यायचे म्हणजे ते कडक झाल्यानंतर पोहेमध्ये छान लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोहे सॉफ्ट होण्यासाठी जे पाहिजे असतं तर जास्तीच प्रमाणामध्ये कांदा. तर कांदा जेवढा चांगला असेल पोहेमध्ये तर पोहे छान होतात आणि मस्त सॉफ्ट होतात. अजिबात कडक वगैरे काही होत नाही. आणि मेन बेस हा कांदाच असतो पोहेंचा. आता इकडे बटाटा पोहे करतात तर मला बनवून बघायचे. नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. गुजराती लोक बटाटा पोहे खूप जास्त प्रमाणात करतात. तर आपल्याकडे जास्त करून कांद्याचेच केले जातात. तर कांदा इथं मी थोडंसं मीठ टाकून छान परतून घेतला म्हणजे कांदा लवकर परतला जातो आणि त्याचं जास्त काही स्मेल पण येत नाही. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, छान परतून घेतली आणि पोहे भिजून ठेवले. तर पिल्लूनी वरतून पुन्हा त्यामध्ये पाणी ओतलं. त्यामुळे मग आता काय माहीत कसे होतील, थोडेसे चिकट होतील किंवा मग थोडेसे म्हणजे ओले ओले होऊन जातील. तर छान इथं मी पोहे आणि आज जरा जास्तच प्रमाणात झाले होते. तर त्यानंतर त्यामध्ये मी पोहे टाकले आणि बघा पोहे जरा जास्तच भिजले गेले आहे, तुम्ही ते बघू शकतात. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि ऑल टाईम फेवरेट नाश्ता म्हणजे पोहे आणि कढी. तर मस्त इथं छान मी जे आहे परतून घेत आहे. मीडियम गॅस ठेवायचं सुरुवातीला छान मिक्स होईपर्यंत. आता जरी हळदीचा कमी दिसत असेल तर जसं जसं पोहे छान परतले जातात त्यामध्ये कलर मस्त येत चालतो हळदीचा. तर पोहे मस्त इथे छान परतत आहे तोपर्यंत मी इकडं कढीची तयारी करून घेतली. ऑलरेडी लसूण वगैरे काढून ठेवलेलं होतं, फक्त मिक्सरमध्ये करायची होती. तर मला तशी आवडते आणि यांना बारीक लसूण मिरची कट केलेली आवडते. पण मला तो लसूण दाताखाली आला ना तर अजिबात आवडत नाही. खूप म्हणजे मला इरिटेट होतं ते लसूण, मग त्यामुळे मी पेस्ट करूनच टाकते. त्यामुळे मग मी कढीसाठी जी आहे ना लसूण आणि मिरचीची पेस्ट कढईमध्ये मिक्सरमध्ये करून घेतली आणि तशी टाकते. तर पोहेही परतले जाते तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये मी कढी बनवते. तर त्यामध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी कढीपत्ता टाकायचा, छान परतून घ्यायचा. आणि त्यानंतर जी मी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकायची, छान परतून घेतली. आणि ते कढईमध्ये ना फोडणी लगेच जळते, त्यामुळे खूप पटपट करावं लागतं, खूप पातळ आहे ते. तर बघा ही पेस्ट मी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे ती टाकते आणि मला अशीच आवडते. ते दाताखाली लसूणाला अजिबात आवडत नाही. तोपर्यंत पोहेही मध्ये मध्ये हलवून देते म्हणजे छान आणि बघा थोडेसे गोळे म्हणजे झाले, सॉफ्ट झाले पण ते पाणी जास्त पडल्यामुळे मग ते असं होतात. आणि पोहेची मी डिटेलमध्ये रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे चॅनलवरती. बघा कसे पोहे मोकळे आणि चिकट न होता बनवायचे. तर नसेल बघितली ते नक्की बघा. त्यानंतर तिकडं जे आहे माझा कढीचा जो मसाला आहे तोही छान परतून झाला. आणि कढी फुटू नये म्हणजे म्हणून काय करायचं तेही तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये मी हळद टाकली, तीही छान परतून घेतली. आणि इथं मी पातेल्यामध्ये दही आणि बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकलं. खूप जास्त पातळ करायची नव्हती त्यामुळे मग मी थोडंसंच पाणी टाकलं, घट्टच करायची. ते पोह्यांसोबत खूप जास्त पातळ काही चांगली लागत नाही. आणि बघा कढी जर फुटू द्यायची नसेल ना तर काय करायचं, आता मी ते टाकलेलं आहे जेवढं मला क्वांटिटीमध्ये पाहिजे होतं. खूप जास्त पातळ नाही करायची कारण नंतर म्हणजे खूप जास्त घट्ट पण नाही करायची, नंतर मग ती घट्ट होते, थंड होत चालले. नंतर चवीपुरतं मीठ टाकलं, पोह्यांमध्ये पण मीठ टाकायचं राहिलेलं होतं ते पण टाकून घेतलं, छान परतून घेते. आणि आता कढीला बघा इथं मी तुम्हाला आता उकळी येताना दाखवते. खूप जास्त अशी खळाखळ उकळू नाही द्यायची, आपण जशी भाजी उकळतो म्हणजे बाकीच्या जशा भाज्या उकळी येऊ देतो, कारण तशी जर कढी उकळली ना तर मग ती फुटून जाते. थोडीशी वरती यायला लागली ना लगेच गॅस बंद करून टाकायचं म्हणजे आपली जी कढी छान होते. त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि दोन्हींमध्ये थोडी थोडी साखर टाकली म्हणजे कढीला जी टेस्ट आहे ना आंबट गोड खूप छान लागते. आणि पोह्यांमध्ये पण थोडी टाकली. तर बघा इथं पोहेही तयार आहे आणि जवळपास माझी कढीही तयार झालेली आहे. तर दोन्ही कामासोबत केले ना तर पटपट कामं होतात आणि लवकरही आवरतं काम. तर पोह्यांवरती थोडंसं झाकण ठेवते म्हणजे वाफ काढली ना तर पोहे चांगले
परतले जातात. तर बघा मस्त पोहे तयार झालेले आहे. फक्त थोडंसं पाण्यामुळे थोडेसे असे चिकट दिसतात. चिकट पण नाही म्हणता येणार, असे गोळे गोळे झाल्यासारखं वाटत आहेत. बाकी टेस्टला एकदम अप्रतिम झाले होते. तर लगेच मी यांना दोघांना वाढून दिलं, कारण मला थोडंसं फरची पुसून घ्यायची होती जेवण झाल्यानंतर. तर म्हटलं भांडे जे आहे किचनवरती आवरून घेते आणि मग बाकीचं कामं करायला मोकळं. तर कढी पोहे मस्त छान नाश्ता करून घेऊ आणि मग बाकीचं काम आवरतं. तुम्हाला कशी वाटली कढी पोहे तर नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाकुणाचा फेवरेट नाश्ता आहे तेही सांगा. तर पोहे वगैरे खाल्ले, त्यानंतर फरची वगैरे पुसून घेतली आणि मग बघितलं मी कारल्याची भाजी बनवते आणि मी थोडीशी वेगळी पद्धतीने बनवते. जसं इथं शेजारी आहे गुजराती, त्या बनवतात ना, त्या म्हणून सांगितलं मला, तर मी थोडीशी वेगळी पद्धतीने बनवते. तर इथं जे आहे मी कारलं कट करून त्यामध्ये स्वच्छ धुवून, तर कारले जे आहे मी स्वच्छ धुवून त्याला मीठ लावून ठेवलं होतं. तर बघा मिठाचं पाणी काढायला गेलं तर माझं बोट कापलेलं आहे. तर एकदम इतकी आग झाली ना, लगेच हात काढून घ्यावं लागले एवढी, आणि ते बोट असंच कापून गेलं, मला पण आठवत नाही. तर बघा असं जे पाणी आहे ना, ते मिठाचं पाणी जे आहे मीठ टाकल्यानंतर ते काढून घ्यायचं, म्हणजे तो कडवटपणा निघून जातो. तर यांनी ही शेजारचे काकू आहे, त्यांनी मला रेसिपी सांगितली, गुजराती आहेत. तर म्हटलं चला या पद्धतीने बनवून बघू, किंवा मग डायरेक्ट मी तेलात परतून घेत असते. तर बघा सगळं किती पाणी निघतं, तुम्हाला आता पुढं दाखवते मी. भरपूर असं पाणी निघतं कडू जे आहे ते, आणि छान म्हणजे ते कडू कारलं नव्हतं झालं. मी बनवल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवते कसं बनवलं ते, पण अजिबात कडू वगैरे काहीच लागलं नाही. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना फक्त रेसिपीज बघायला भेटली. तर आज आणि काल पण व्हिडिओ आला नाही, कारण वेळच भेटला नाही मला, कारण ते पण सांगेल तुम्हाला. तर त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकलं, बारीक कट केलेला लसूण टाकला, ठेसून टाकलं तरी चालतो, तो म्हणजे पेस्ट टाकली तरी. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकला, छान परतून घ्यायचं कांदा. आणि मिठाचं तर तुम्हाला सगळ्यांना तर भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलं, मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर परततो. बघा किती छान परतून झालेला आहे. आणि मी एक चुकी झाली माझी, की सगळं टाकण्याआधी जे कारले आहे ना, ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे चांगले शिजेपर्यंत, म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो आणि पाण्यामध्ये शिजायचीही काही गरज पडत नाही. तर म्हणून मग मी कांदा ते आहे ते पुन्हा काढून घेतलं आणि कारले त्यामध्ये टाकले, कारण मला ते परतून घ्यायचे होते. आणि मी आधी विसरले, नाही तर तुम्ही म्हणाल असंच करायचं, असं नाही करायचं. पहिले सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकायचं, कारले जे आहे छान परतून घ्यायचे आणि मग बाकीचं जे मी केलं ते करायचं. त्यानंतर मग मला बनवायची होती कॉफी. तर मी पातेल्यामध्ये दूध टाकलं आणि साखर टाकून घेतली. खूप जास्त काही टाकली नाही, एकदम 1.5 चमचे साखर टाकलेली आहे, कारण खूप जास्त गोड नाही बनवायची, कारण वेट गेन खूप होतं लगेच त्याने. तर मग खरं तर मला ब्लॅक कॉफीच बनवायची होती, पण यांना पाहिजे होती अशी, त्यामुळे ही बनवावं लागली. तर दूध छान उकळलं, त्यानंतर मी त्यामध्ये कॉफी टाकले, छान मिक्स करून घेतलं आणि बघा मस्त कॉफी तयार झालेली आहे. तसं मला कॉफी आवडते, तर गाळून घेतली, त्यांना पण दिली आणि माझ्यासाठी पण थोडीशी घेतली. तोपर्यंत तिकडे कारले परतवायचं पण काम चालूच होतं. तसे कामं करते मी, म्हणजे पटपट होतात आणि वेळही जात नाही. आणि बाकीची मला जे माझं व्हिडिओ एडिटिंग वगैरे ह्या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो, तो वेळ पण भेटतो नाही. तर मग ह्या कामांमध्येच खूप पाणी पिल्लूची मध्ये गडबड गोंधळ असतोच, तुम्हाला तर माहीतच आहे. तिथे मस्त छान कॉफी गाळून घेतली आणि मला थोडीशीच घेतलेली आहे, कारण टेस्टपुरती पाहिजे होती म्हणून. तर कॉफी पण तयार झाली आहे आणि तोपर्यंत तिकडे जे माझे कारले आहे ते पण छान शिजलेले आहे, तुम्हाला दाखवते आता. छान परतून झाले, असे परतून घेतले ना त्याचा कडवटपणा लगेच चालला जातो आणि अजिबात कारलं जे आहे ते कडू होत नाही. तर बघा छान कारलं परतून घेतलेलं आहे आणि मग मी त्यामध्ये तो कांदा वगैरे होता तर तो टाकला. तर हे नंतर टाकायचं असतं कारले काढून, तर ती एक स्टेप माझी चुकीची झाली, बाकी ओके चालतं मागे पुढे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि गरम मसाला टाकला, नॉर्मल टाकला फक्त टेस्टपुरता, कारण कारल्याची भाजी तर खूप जास्त तिखट झाली ना मग पिल्लू खात नाही कोणतीही भाजी असो, त्यामुळे मग फिक्कीच करावं लागते. तर छान मसाला जो आहे परतून घेतलं बघा इथं तेल सुटेपर्यंत, आणि छान कारले होतात, अजिबात कडू वगैरे होत नाही. हे छोटे कारले आहे म्हणून असे परतले जातात, जे मोठे आपल्याकडे भेटतात गावाकडे ते लवकर शिजत नाही, त्याला शिजवूनच घ्यावं लागतं. तर बघा मी इथं जे कारलं आहे छान परतून घेत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकायची. आणि यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, मीठ टाकायचं पण होतं चवीपुरतं, कारण ऑलरेडी टाकलेलं असतं, पण ते पाण्यासोबत चाललं जातं त्यामुळे. ते छान परतून घेते आणि यामध्ये थोडंसं गूळ टाकायचं, जर तुम्हाला आवडत असेल तर, नाही टाकलं तरी चालतं, पण गुळामुळे एक वेगळीच टेस्ट येते. आणि कारलं जे आहे लहान मुलं पण आवडीने खाते, एकदम थोडंसं टाकलं तुम्ही इथं बघू शकता. छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण वितळला गेला पाहिजे त्या भाजीमध्ये. तर बघा इथं छान परतून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी
बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि छान परतून घेते कारलं. आणि मस्त इथं बघा कारलं छान परतून झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. तर मस्त अशी कारल्याची भाजी होती, अजिबात कडू वगैरे होत नाही, लहान मुलं पण आवडीने खातील. आणि त्यानंतर मला बनवायची चटणी, जी की पाट्यावरती बनवली जाते. माझी मम्मी खूप बनवायची, खूप म्हणजे खूप वेळेस, आणि मला खूप आवडते ती. तर इथं काय केलं मी, लाल मिरच्या होत्या त्या घेतल्या, त्यानंतर लसूण घेतलं, थोडंसं भाजून घेतला, त्यामध्ये थोडं शेंगदाणे टाकले, पाणी टाकलं, मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि बघा अशी मिरची जी आहे ती तयार झाली. आणि खायलाही खूप छान लागते, टेस्टी लागते. म्हणजे ती लगेच खराब होते, 2-3 दिवसच टिकते, पण खूप टेस्टी लागते. तुम्हाला दाखवते मी कशी झाली आहे ती. पण यापेक्षा जर पाट्यावरती वाटली ना तर मग तिची टेस्ट मग विचारूच नका, एकदम मस्त लागते. तर मस्त इथं चपाती बनवली, त्यानंतर कारल्याची भाजी आणि चटणी जी आहे ती तयार आहे. आणि मग ते येतं जे आवरायचं असतं मेन, म्हणजे ते किचनचा प्लॅटफॉर्म, गॅस, भांडे वगैरे सगळं काही. तर ते आवरून घेते. आणि आज म्हटलं चला गॅस क्लीनच करून घेते, त्यामुळे भांडे जे आहे तर बाहेर घसते, बाहेर सगळं मोकळंच आहे. तुम्हाला माहितीच आहे, मी कपडे वगैरे धुतल्यानंतर दाखवलेलं आहे क्लीन करताना माझ्या रुटीनच्या ब्लॉगमध्ये. तर इथं जे आहे सगळे भांडे वगैरे पसारा जो आहे एका मध्ये सगळे भांडे एकत्र घालून घेतले आणि जो पसारा आहे तो उचलून घेते. म्हणजे गॅस क्लीन करणं, ओटा जो आहे प्लॅटफॉर्म आहे तर पटकन क्लीन करून होऊन जातो. तर बघा गॅस मी पुसून घेतला, पण नंतर म्हटलं अरे नको, निघत नाही, त्यापेक्षा धुवूनच घेऊ. त्यानंतर मग लगेच धुवायला घेतलं गॅस मी. आणि भांडे बघा पाटीमध्ये भरून ठेवला. आता ती पाटी जी आहे भांड्यांची आता खूप जुनी झाली, जसं लग्न झालं तसं यूज करतो, 5 वर्ष होऊन गेले. तर आता मला ती भंगारमध्ये द्यायची आहे, नवी दुसरी आणली आहे तर ती काढायची. पण कसं असतं ना आपलं काम, तर वस्तू ज्या आहे त्या फेकू वाटतच नाही, कितीही पुराणे होऊ दे. तसंच असं काही माझं झालेलं आहे. तो गॅस जो आहे तो छान धुवून घेतला, त्यानंतर कपड्याने पुसून घेतला, म्हणजे डाग वगैरे काहीही पडत नाही. आणि बघा इथं जे आहे माझं गॅस क्लीन करून झाला. त्यानंतर पाठीमागची फरची वगैरे आहे ती पण छान क्लीन करून झाली आहे. तर आता तो गॅसचा प्लॅटफॉर्म आहे, किचन ओटा आहे, तोही क्लीन करून घेते. तर रसोडाच म्हणतात तिकडे सगळेजण, तर ते खूप असे गुजराती शब्द आहे का तेच तोंडामध्ये येतात आणि ते पाठ होऊन गेले आता. तर इथं जे किचनचा ओटा आहे तो मी मस्त छान असं क्लीन करून घेते, तुम्ही बघा. आणि हे डब्यांमध्ये सगळ्यामध्ये घीच आहे. आता डब्बे, आता ती जी माझी ही होती ना प्लास्टिकची बरणी, ती तुटून गेली, जी वरती होती यूज करण्यासाठी आणली होती, मग आता डब्यांमध्येच ठेवलं. आणि 3 वेगवेगळे आहे, घरी बनवलेलं आहे, विकतचं आणि एक थोडंसं वेगळं होतं ते आणलेलं, त्यामुळे मग ते 3 डब्बे झाले किचन ओट्यावरती. आणि पसारा असताना काम एकदम सुधरतच नाही त्यावरती. आणि त्यातले त्यात असं आहे ना, त्याचं किचनचं बघा तुम्ही प्लॅटफॉर्म किती छोटा आहे, त्यात एक पट्टी निघालेली आहे. असो, पण जे आहे त्यात समाधान, आणि दिवस काढावंच लागतं ट्रेंडनी म्हटल्यानंतर. तर इथं मी सर्व जे आहे छान पुसून घेतलं, नाही तर मुंग्या वगैरे लगेच लागतात. तर बघा सगळं जे आहे माझं क्लीन झालेलं आहे. आणि आता पुढची साईडची बाजू ती पण तुम्हाला दाखवते, भांडे पण बाहेर घेऊन जायचे आहे, पिल्लूची गडबड पण दाखवणारच आहे. तर पूर्ण गॅसचा तो पाय तो निघतो बघा, माझा एक निघून गेला आहे. दुसरे मम्मीने दिलेले आहे जे खेळांचे असतात ते पण ते बसवायचे बाकी आहे, तर बसवलंच ते मी आता. आणि आज तर आमच्याकडे लाईट पण नाही आहे. तर इथं बघा मी सगळं जे किचन आहे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि पटपट काम होतात, भांडे वगैरे एकत्र घातले आणि बाहेर नेऊन ठेवले ना तर किचन लवकर क्लीन होतं. नाही तर बेसिनमध्येच धुवायचे म्हटलेच ना, भांडे एकदा धुवून घ्या, मग ते एकत्र साईडला ठेवायचे, मग ते किचन ओटा, मग खूप वेळ जातो. आणि काकडी आणलेली होती तर ती ठेवली. तर बघा इकडे जे आहे बाहेर मी तुम्हाला दाखवलं, आणि ती पट्टी दिसे ना बेसिनच्या खाली, ती निघून गेलेली आहे. तर फक्त आता बेसिनची साईड धुवायची राहिली. तर मी सगळे भांडी जे आहे ते बाहेर ठेवून देते. आणि मग जे आहे इकडची राहिलेली साईड जी क्लीन करून घेते. कप वगैरे खिडकीमध्येच ठेवले, कारण मग फुटले ना तर मग खाली लगेच तुटून जातात भांड्यांमध्ये, म्हणून. ते खिडकीमध्येच ठेवते. आणि जी पावडर वगैरे आहे माझी घसायची, कढई वगैरे पितं, म्हणजे आपले हे हंडा वगैरे घसायची, पातेलं चहाचं. आणि पिल्लू बघा माझ्या आधी बाहेर भांडे धुण्यासाठी, तर इथलं जे सामान बघा किती लगे क्लीन दिसतं आणि मोकळं ढाकळं लगेच होऊन जातं. बाहेर भांडे ठेवले ना तर मग भांडे घसून फक्त आणून ठेवायचे मध्ये, आणि बाहेर बसून व्यवस्थित पटकन होतात. तेही मध्ये एक घसण्यापेक्षा बेसिनमध्ये टाकून, बेसिन पण ते खूप छोटं आहे. सिंक तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवलेलं पण आहे. तर हे जे आहे ते क्लीन करून घेते. आणि बघा किती पटपट कामं झाले माझेवाले. आणि तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडत असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप लोकांना वाटतं की व्हिडिओ बनवणं खूप सोपं, इझी आहे, काय वेळ लागत नाही, पटकन होतं. पण हे सगळं जरी 10-15 मिनटाचा व्हिडिओ असलं ते पूर्ण दिवसाचं त्यामध्ये शूट असतं, बाकी एडिटिंग भरपूर कामे असतं. ते ब्लॉगिंग करतं, त्यांना व्हिडिओ बनवतं, त्यांना सगळ्यांना माहीतच आहे. असो, एक मला असंच आठवलं म्हणून सांगितलं, आणि कोणीतरी कमेंट पण केली होती म्हणून. तर इथं मी जे आहे ते व्यवस्थित छान क्लीन करून घेतलं, बेसिनही करून घेते, सिंकचे आहे, आणि वरती फरचीही करून घेते, जे स्टाईल्स आहे वरच्या त्या.
आणि कपडा वगैरे पण धुवून टाकते लगेच गॅस पुसलेला, म्हणजे कसं सर्व क्लीन होऊन जातं आणि किडे वगैरे मुंग्या वगैरे जास्त होत नाही. कॉकरोच वगैरे क्लीन असलेलं तर खरकट वगैरे असेल ना तर लगेच किडे खूप जास्त प्रमाणात होतात. तर इथं माझं जे आहे किचन ओटा पूर्ण क्लीन करून झाला. आणि आता राहिले फक्त भांडे घासायचे आणि घर झाडून घ्यायचं आहे फक्त. आणि फरची जरी एकदा पुसली तर पुन्हा खराब होतेच, मग कधी कधी डबलही मारावा लागतो पोचा किंवा मग असं करते. तर बघा इथं सर्व काही जे आहे माझं आवरून झालेलं आहे. आणि आता भांडे घासून आणते बाहेरून आणि मग तुम्हाला दाखवते कसं क्लीन झालेलं आहे. तोपर्यंत छान व्यवस्थित सुकल्या पण जाईल. आणि बघा समोरच इथं आहे. पहिले आम्ही त्या साईड मागच्या त्या आंटी उभ्या तिथं राहत होतो. सर्व किचन आवरलं. ही काकडी फ्रीजमधून काढून ठेवली कारण खाण्यासाठी मग खायची होती. मग ती फ्रीजमध्ये खूपच थंड असते. त्यानंतर किचन गॅसची शेगडी पूर्ण क्लीन केले. हंडा तर कालच घसलेला त्यामुळे आज काही घसला नाही. आणि भांडे बाहेर घसले होते ते आतमध्ये आणून ठेवले. बेसिन पण क्लीन केलं आणि मस्त छान क्लीन झालेलं आहे. तर टेन्शन नसतं मग. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.